पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नाणेघोळ गावाजवळ अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर जमिनीला अर्धा ते 1 फूट रुंदीच्या भेगा पडल्यात। प्रशासनाच्या पाहणीत अर्धवर्तुळाकार स्वरूपात भूभागाला तडे गेल्याचं आढळून आलेलं आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांचं तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आणि घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे। इथे डोंगराला भेगा पडल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। ग्रामस्थांचं आता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। तर या गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आणि घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे। लोणावळ्यात पुरात अडकलेल्या तिघांची सुटका करण्यात आली आहे। पीएमआरडीएच्या जवानांनी रेस्क्यू करत तिघांना बाहेर काढलंय। पुणे लोणावळ्याच्या पुरात अडकलेल्या तिघांना पीएमआरडीच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढलं। लोणावळ्यातील ग्रीन लॉईड या सोसायटीसह मोंटोविला सोसायटीमधील पुरात अडकलेल्या नागरिकांना पीएमआरडीकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। महत्वाची राजकीय बातमी आहे। दरेकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली आहे। नवी दिल्लीत निवासस्थानी ही सदिच्छा भेट घेण्यात आली। दापोली पोलादपूर महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याबाबत ही भेट घेण्यात आल्याची माहिती आहे। नितीन गडकरी यांनी निवेदन स्वीकारून या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचं आश्वासन देखील दिलंय। महामार्ग झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क सुलभ होईल। पर्यटनाला मोठी चालना मिळेल। कोकणातील आंबा काजू इतर कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला गती मिळेल। प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल असे दावे करण्यात येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।